श्रावण महिन्यामध्ये करा हे महादेवाचे 50 चमत्कारिक उपाय। भगवान महादेवाच्या शिवपुराणामध्ये असे काही उपाय सांगितलेले आहेत जे उपाय श्रावण महिन्यामध्ये करून आपण आपल्या सर्व समस्या दूर करू शकतो व महादेवाची कृपा आपल्यावर होऊ शकते आणि या उपायामुळे आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाहीत। हे उपाय केल्यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात। तर हे उपाय कोणकोणते आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहूयात। नंबर 1, श्रावणामध्ये रोज किंवा शक्य असेल तेव्हा शिवलिंगावर जल अर्पण करावे। जल अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आवश्यक करावा। नंबर 2, शिवलिंगाला दूध, दही, मध, तूप, साखर, अत्तर, चंदन, केशर आणि भांग यासारख्या गोष्टींनी श्रावण महिन्यांमध्ये जरूर अभिषेक करावा। हे सर्व पदार्थ शिवाला खूप प्रिय आहेत आणि त्यामुळेच महादेव आपल्यावर लवकर प्रसन्न होतात। नंबर 3, सोमवार हा महादेवांचा दिवस मानला जातो। या दिवशी उपवास केल्याने महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात। त्यामुळे श्रावणातील सोमवारचा उपवास जरूर करावा। नंबर 4, दही भाताचे विलेपन शिवपिंडीस करून पूजन केल्यास विविध प्रकारची पापं नष्ट होतात। नंबर 5, चंदन, केशर, कापूर मिश्रित जलाने महादेवांचा अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते। नंबर 6, श्रावण महिन्यात महादेवांना तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते। नंबर 7, दररोज दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो आणि त्याला अगणित पुण्यप्राप्ती होते। नंबर 8, दररोज सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते। दुपारी शिवदर्शन केल्याने सप्तजन्मीचे पाप दूर होतात, तर रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते। नंबर 9, श्रावण महिन्यामध्ये महादेवांना साखर वा गूळ अर्पण केल्यास धनसंचय होतो। नंबर 10, शिवाला जल अभिषेक केल्यास पापक्षय होतो। तसेच दररोज काळे उडीद महादेवांना वाहिल्यास किंवा अर्पण केल्यास 6 महिन्यातच होणाऱ्या त्रासापासून किंवा व्याधीपासून आराम मिळतो। नंबर 11, दररोज शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो। नंबर 12, दर सोमवारी महादेवांना मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते। नंबर 13, पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आपली सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात। नंबर 14, कमरेच्या खाली फाटलेले कपडे चुकून सुद्धा कधीच वापरायचे नाही। ज्याचे कपडे फाटलेले असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही, त्याला दरिद्री आल्याशिवाय राहतच नाही। त्यामुळे फाटलेले कपडे वापरूच नये। नंबर 15, अनेकाच्या जीवनात कौटुंबिक अडचणी येतात। अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून सोमप्रदोष व्रताच्या दिवशी भगवान भोलेनाथांना अर्पण करावे। असे केल्याने घरातील सर्व संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते। नंबर 16, शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा। असे केल्याने पैशाच्या संबंधित सर्व समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्यांपासून सुद्धा आराम मिळतो। नंबर 17, शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक किंवा मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवांना अभिषेक करावा। नंबर 18, शिवांना 20 कंबळे वाहिल्यास 1000 बेलवपत्र वाहिल्याचे आपल्याला पुण्य मिळते। नंबर 19, एक बिल्वपत्राचे झाड लावले तर 1 कोटी शिवमंदिर बांधण्याचे पुण्य आपल्याला मिळते। त्या बिल्वपत्राच्या झाडाला 1 प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन आपल्याला घडते। नंबर 20, जाईजुईची फुलं महादेवावर अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही। त्यामुळे जरूर महादेवावर जाईजुईची फुलं अर्पण करावी। नंबर 21, धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने महादेव आपल्याला सुयोग्य पुत्र प्रदान करतात जो की कुळाचा उद्धार करतो। त्यामुळे महादेवावर धोत्र्याचे फूल जरूर अर्पण करावे। नंबर 22, प्राजक्ताच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास घरामध्ये सुखसंपत्तीमध्ये वृद्धी होते। नंबर 23, शमीवृक्षाचे पान महादेवांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो।
त्यामुळे जरूर महादेवांना शमीवृक्षाचे पान अर्पण करावे. नंबर 24. महादेवांवर चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते. नंबर 25. पाण्यात जवस मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आपल्या जीवनातील आनंद वाढतो आणि पितरांचा देखील आशीर्वाद मिळतो. त्यामुळे जरूर पाण्यात जवस मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा. नंबर 26. महादेवांना गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते. नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते. त्यामुळे महादेवांना गहू जरूर अर्पण करावे. नंबर 27. श्रावण महिन्यामध्ये दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते. नंबर 28. तुमच्या घरांमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिपडावे. नंबर 29. लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करावे. या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात. नंबर 30. श्रावण महिन्यामध्ये नियमितपणे शिवपुराण आणि इतर शिवस्तोत्रांचे पठण केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. नंबर 31. श्रावण महिन्यात शिवलिंगावर 108 बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात. नंबर 32. दररोज शिवस्तुती वाचन केल्यास मनाचा मोह दूर होतो. त्यामुळे दररोज शिवस्तुती या स्तोत्राचे पठण करावे. नंबर 33. श्रावण महिन्यात उसाच्या रसाने महादेवाचा अभिषेक केल्याने संपूर्ण जीवनात आनंद प्राप्त होतो. नंबर 34. साखर घातलेल्या दुधाचा महादेवावर अभिषेक केल्याने घरातील कलह दूर होतात. नंबर 35. श्रावण महिन्यामध्ये शिवमंदिरात दररोज नित्यनेमाने पूजन केल्यास आपले 100 अपराध क्षम्य होतात. नंबर 36. श्रावण महिन्यात जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते. नंबर 37. तलक बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे. नंबर 38. श्रावणात दररोज बेलाच्या 12 पानांवर ओम नमः शिवाय असे लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करावी. या उपायाने तुमच्या जीवनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ शकतात. नंबर 39. लाल व पांढऱ्या रुईची फुलं महादेवांवर अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. नंबर 40. भगवान शंकरांना वेड्याचं एक पान वाहिलं तर भोग संपत्ती प्राप्त होते. नंबर 41. महादेवांना दररोज गंगेचे पाणी अर्पण केल्यास मोक्ष प्राप्त होतो. त्यामुळे जरूर महादेवाला गंगेच्या पाण्याने अभिषेक करावा. नंबर 42. श्रावण महिन्यात महादेवांवर तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो. नंबर 43. जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गाईच्या शुद्ध तुपाने महादेवावर अभिषेक करावा. या चमत्कारिक उपायाने शारीरिक कमजोरी नक्कीच दूर होऊ शकते. तर अशा प्रकारे हे काही महादेवांचे चमत्कारिक उपाय आहेत जे केल्यामुळे भगवान महादेव आपल्यावर 100% प्रसन्न होतात आणि हे उपाय केल्यामुळे आपल्यावरील सर्व समस्या दूर होऊन भगवान भोलेनाथ आपल्यावर कोणत्याही प्रकारची संकट येऊ देत नाहीत. तर हे उपाय जरूर आवश्यक करावे. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.